नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, 8 डिसेंबर त्याचप्रमाणे 7 डिसेंबरमध्ये एक पश्चिमी विक्षोभ येऊन गेलेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये त्याचप्रमाणे मैदानी भागामध्ये थंडीचे प्रमाण हे वाढणार होते. याबद्दलची माहिती आपण यापूर्वील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हा WD येऊन गेल्यामुळे येणाऱ्या पुढील 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल, थंडीची लाट येणार आहे का आणि कोणत्या भागामध्ये त्या थंडीच्या लाटेचा असर होणार आहे याबद्दलची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 10 डिसेंबर ते 12 डिसेंबरचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, या व्हिडिओनंतर आपण एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हवामानाच्या बाबतीत कशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला कोणताही असा बेसिक आधार नसतो, परंतु निव्वळ व्ह्यूज आणि कमेंट करता त्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकरी बांधवावर त्याचा निश्चितच परिणाम होतो. कारण त्या चुकीच्या हवामानाच्या अंदाजावर शेतकरी बांधव हे पुढील वर्षाच्या हंगामाचा अंदाज बांधत असतात आणि ही गोष्ट निश्चितच शेतकरी बांधवाकरता धोक्याची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच त्या व्हिडिओकरता आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ या व्हिडिओनंतर नक्कीच आपल्या चॅनलवर आपण प्रसारित करू, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, 10 डिसेंबर रोजी उत्तरेकडून येणारा थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये थंडीचे प्रमाण वाढणार आहे. त्याचप्रमाणे मैदानी भागातसुद्धा थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. कारण बंगालचा समुद्र त्याचप्रमाणे अरबी समुद्रात पावसाला पोषक सध्याची तरी कुठेही परिस्थिती नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. परंतु थंडीचे प्रमाण मात्र हे हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसामध्ये या थंडीच्या प्रमाणामध्ये अजून जास्त प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 10 डिसेंबर रोजी तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर अधिकतम तापमान हे 27 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 15 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. तर अधिकतम तापमान हे 29 डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान हे जळगावपेक्षा 2 डिग्री सेल्सिअसने कमी असणार आहे. म्हणजे अकोला येथील न्यूनतम तापमान हे 13 डिग्री सेल्सिअस असणार आहे. अकोलामध्ये थंडीचे प्रमाणही जास्त असणार आहे. अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, या थंडीमुळे नक्कीच खरीपातील पिकाप्रमाणेच रब्बी पिकाकरता सुद्धा ही थंडी लाभदायक ठरणार आहे. मित्रांनो, नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर अधिकतम तापमान 29 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 16 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 7 डिसेंबर ते 8 डिसेंबरच्या रोजी येऊन गेलेल्या WDमुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये थंडीचे प्रमाण वाढणार आहे आणि 11 डिसेंबर रोजी थंडीची लाटसुद्धा येण्याची शक्यता आहे. न्यूनतम तापमान हे जास्तीत जास्त घसरण्याची शक्यता आहे. म्हणजे न्यूनतम तापमान हे जवळपास 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. तर कोणत्या विभागामध्ये हे तापमान कमी राहील याची आता माहिती आपण घेऊया. मित्रांनो, 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये सुद्धा 11 डिसेंबर त्याचप्रमाणे
पुढील 2 ते 3 दिवसामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. कारण उत्तरेकडून येणारा थंड वाऱ्याचा प्रवाह हा मैदानी भागाकडून महाराष्ट्राकडे सुद्धा येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास 2 विभागामध्ये थंडीची लाट हे जास्त प्रमाणात असणार आहे. साधारणपणे खानदेश विभाग आणि मराठवाडा विभागामध्ये थंडीचे प्रमाण हे तुलनेने विदर्भाच्या तुलनेने जास्त राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. वातावरण हे निरभ्र असणार आहे आणि थंडीचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. तापमानात सांगायचं झालं तर 11 डिसेंबर रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे अधिकतम तापमान हे 27 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. अकोला येथील न्यूनतम तापमान हे 12 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे 27 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नांदेड विभागामध्ये थंडीचे प्रमाण जास्त असणार आहे. न्यूनतम तापमान हे 3 ते 4 अंश डिग्री सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 11 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे, तर अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या थंडीमुळे रब्बी पिकाकरता ही थंडी लाभदायक ठरणार असली तरी खरीपातील तुरीकरता मात्र हिंडी थोडीशी धोक्याची ठरण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने शेतकरी बांधवांनी तूर पिकाचे रक्षण करण्याकरता आपल्या शेतामध्ये ठिकठिकाणी म्हणजे शेताच्या 4 गुंठ्यामध्ये धूर करणे गरजेचे आहे. मित्रांनो, 12 डिसेंबर रोजीसुद्धा थंडीची तीव्र लाट राहणार आहे आणि या 12 डिसेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील 2 विभागामध्ये थंडीचे प्रमाण हे इतर विभागापेक्षा जास्त असणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये 12 डिसेंबर रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही आणि त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील बहुतांश भागामध्ये 12 डिसेंबर रोजी कुठेही पावसाची शक्यता नाही. कारण अरबी समुद्र आणि बंगाल समुद्र या दोन्ही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण नाही. त्याचप्रमाणे येणारे WDUसुद्धा हे जम्मू काश्मीरच्या वरच्या भागातूनच जात असल्या कारणामुळे राजस्थान किंवा आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा पावसाला पोषक सध्या तरी वातावरण नाही. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये एक स्ट्रॉंग WDU येण्याची शक्यता आहे आणि त्या WDUमुळे राजस्थान त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरच्या काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, 12 डिसेंबर रोजी तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान हे 12 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे, तर अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अकोल्यातील न्यूनतम तापमान हे 12 अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 12 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि अधिकतम तापमान 28 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे 12 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर मित्रांनो, ही थंडीची लाट जवळपास 12-13 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुन्हा 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने तापमान हे वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे थंडीचे प्रमाण 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या मित्रांनो, या व्हिडिओनंतर आपण एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हवामानाच्या बाबतीत कशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला कोणताही असा बेसिक आधार नसतो, परंतु निव्वळ व्ह्यूज आणि कमेंट करता त्या बातम्या आपणापर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकरी बांधवावर त्याचा निश्चितच परिणाम होतो. कारण त्या चुकीच्या हवामानाच्या अंदाजावर शेतकरी बांधव हे पुढील वर्षाच्या हंगामाचा अंदाज बांधत असतात आणि ही गोष्ट निश्चितच शेतकरी बांधवाकरता धोक्याची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच त्या व्हिडिओकरता आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो ह्या व्हिडिओनंतर नक्कीच आपल्या चॅनलवर आपण प्रसारित करू, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.